हरित धाराशिव अभियानाने आज आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड़ मां के नाम या पर्यावरणपूरक संकल्पनेचा महाराष्ट्रात विस्तार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने 10 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे। याच संकल्पनेतून धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एकाच दिवशी 15 लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पाहण्यासाठी आमदार राणा जगदीशसिंग पाटील या ठिकाणी दादा याचं काय एकंदरीत महत्त्व होणार आहे? आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आपण एका अर्थाने इतिहास निर्माण करणार आहोत। 15 लाख झाडं जी आहेत ती आज लावली जाणार आहेत आणि फक्त झाडं लावण्यापुरता विषय नक्की मर्यादित राहणार नाही। आपण QR कोड प्रत्येक झाडाला दिलाय। प्रत्येक झाडं जी लागवड केली जाते घनवन असेल किंवा इतर पद्धतीने तिथे अधिकारी आपण नेमून देतोय आणि एक पालक समिती नागरिकांची देखील करतोय, जेणेकरून हे झाडं जी आहेत ती टिकावी आणि त्याच्याकडे मग सगळ्यांचं लक्ष राहावं, संबंधित लोकांचं लक्ष राहावं आणि टप्प्याटप्प्याने आजपासून ही मोहीम सुरू होतीये। आज खरं तर आपण जागतिक रेकॉर्ड करतोय 15 लाख झाडं एका दिवशी लावून आणि या सर्व प्रक्रियेमध्ये खास करून प्रचंड संख्येने विद्यार्थी आहेत आणि नागरिकही आहेत। जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगलं नियोजन केलंय, त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनाचे मनापासून मी अभिनंदन करतो। आपण आत्ता जिथे उभे आहोत हे शिंगोली आहे। इथे साधारण 5 हेक्टरवरती आता वृक्ष लागवड होतीये, परंतु आपण बघू शकता हे मागे जे झाडं दिसत आहेत हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे। तिथे ग्लिरिसिडिया नावाच्या झाडं आहेत, ते काही फार योग्य नाही आहेत। ते सर्व झाडं काढून त्या 50 हेक्टरवरती आपण वेगळ्या पद्धतीने नियोजनबद्ध लागवड करणार आहोत आणि आपलं धाराशिवचं सेंट्रल पार्क जसं वेगवेगळ्या मोठ्या शहरात असतं तसं 50 हेक्टरवरती आपण आता इथे सेंट्रल पार्क आहे ते नियोजित करतोय। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल, लँडस्केपिंग होईल आणि आपल्या या परिसरातल्या धाराशिव शहरातल्या लोकांना, मग ते अगदी आपले वडीलधारी असतील किंवा मुलं असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, सर्वांसाठी वेगवेगळ्या एरिया उपलब्ध करून इथे विकास करण्याच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतलाय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक पेड़ मां के नाम हे जे अभियान देशभर राबवण्याचं सुचवलं होतं त्याच्या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साधारण 10 कोटीचं लक्ष वृक्ष लागवडीचं आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यातला हा भाग आहे। महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत। एक, नियोजन जे आहे ते अतिशय व्यवस्थित केलेलं आहे आणि पुढे पाठपुरावा राहणार आहे। 1 महिन्यानंतर प्रत्येक झाडाला QR कोड दिलाय। झाडाची परिस्थिती काय आहे त्याची देखील मोजमाप जे आहे ते केलं जाणार आहे आणि अधिकारी आणि नागरिक या प्रत्येक ठिकाणी जे काही 250-300 ठिकाणं आहेत प्रत्येक ठिकाणी कमिटी राहणार आहे आणि लक्ष दिलं जाईल आणि मला खात्री आहे की सर्वांच्या सहकार्याने ही झाडं जी आहेत ती मॅक्झिमम जगतील। एकंदरीत वृक्षप्रेमींना दादा जिल्ह्यातील काय आव्हान करणार आहात आजच्या या कार्यक्रमात? आव्हान हेच राहणार आहे की आज ही सुरुवात होतीये। या पावसाळ्यात जे काही वृक्ष लागवड होतीये त्याच्याकडे आपण सर्वांनीच कृपया जास्त लक्ष द्यावं आणि वृक्ष जगवण्याची जी जबाबदारी आहे ती देखील आपण स्वीकारावी। कुठे काही अडचणी आल्या तर निश्चित प्रशासनापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवावं की या अमुक ठिकाणी पाणी नाही किंवा काही जी काही अडचण असेल आणि ती दूर करण्याची जबाबदारी आम्ही निश्चित स्वीकारतो। एक पेड़ मां के नाम असा संदेश जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकता। हरित धाराशिवला एकंदरीत या प्रकल्पाला आपण पाहू शकता। पाठीमागे जे असंख्य विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।